क्षेत्रात एक बाजूला टीम दापोली बॉईज आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते टीम बी. सेमीफायनलची मॅच आहे, 4 षटकाची ही मॅच असेल आणि सर्वेश आणि सर्वेशच्या सोबत कुशल ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निशांत, सेमीफायनल पहिला बॉल टाकला जाईल. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट सरळ हातामध्ये गेला. रनआउटची संधी आहे आणि तो निशांकडून चुकी. परफेक्ट होता बॉल, परफेक्ट होता. यावेळेस मात्र रनआउट देखील मिळाला असता. निशांच्या हातामध्ये बॉल आला नाही. विकेट येता येता राहिले. पहिल्याच बॉलवर सर्वेश सारख्या फलंदाजाला संधी मिळालाय. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. चार ओव्हरच्या मॅचेस आणि जिथे आपण बघू शकता सेमीफायनल पहिला बॉलवर संधी धावून आली होती आणि संधीचं सोनं करता आलं नाही. उजवा एक धावा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कुशल फलंदाज स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल घेऊन तयार. एक उजवा एक धावा. फील्डचा विचार केला तर लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, डीप पॉइंट. परंतु यावेळेस कुशलचा फटका आतमध्ये येऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टू बाउन्स 4 चौकार वाजव.
17-15 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. थँक्यू. मोरे कुरण गावचे सरपंच साहेब म्हणजे गावचे प्रथम नागरिक धीरज साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. मुकेश साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतात आमचे पाहुणे मंडळी इकडे उपस्थित होत असताना स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिली ओव्हर 15 धावा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतात. आमचे पाहुणे मंडळी आताच आलेत आणि त्यांना सांगू इच्छितो की सेमीफायनल सुरू आहे. एक बाजूला टिंबी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळते दापोली बॉईज. पहिल्या षटकामध्ये निशांतला 15 धावा जमवल्यात. गोलू नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सर्वेश हा देखील एक कमालीचा फलंदाज आहे. गोलंदाज जितेश, मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल जितेश कडून. दर्शनजी संके साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे मान्यवर इकडे उपस्थित होत असताना दर्शनजी संके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. परनाळीच्या मैदानावर मोरे कुरण टीम कडून आपल्याला खेळताना, गावच्या टीम कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच बंड्या आणि संघाने फायनल देखील विन केले होते. परंतु आंबटगड मैदानावर दापोली टीम कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. नफा झाला त्या म्हणजेच 16 पहिल्या बॉलवर सिंगल. आता मात्र स्ट्राईक वर कुशल आपल्याला पाहायला मिळतंय 16 स्कोरकोड बोर्डला. दुसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस 2 रिव्हर्स सक्सेसफुल झाले. यावेळेस मात्र आपण बघू शकतात बॉल एक धावेसाठी सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात धावफलक पाहायला मिळतंय 17-17. 2 बॉल फेकून झाले, 4 बॉल बाकी आहेत. 17 स्कोर कार्डवर सेमीफायनल. गोलंदाज जितेश गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू आहे. डीप मध्ये जात असताना लॉंग ऑफ रिझनला एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाऊन स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 18 धावा धावफलकावर आहेत. दापोली बॉईज टीम कडून खेळत असताना जितेश. यावेळेस फटका सजवलाय. डीप मध्ये कोणी नाहीये. वन बाउंड सीमा पार जेतोय कुशलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार युवा चषक चौकार 4 बजाव. चारने स्कोरबोर्ड 22. आणखीन एक खराब बॉल. चांगला फटका खेळला इनफिल्डच्या वरून पहिले ग्रीजनला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात आहे कुशल. 4ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड बरोबर जो वर्ष सुरू आहे 2026 आणि स्कोरबोर्ड वर आले 26 बजावडीचे.
हे आणि काय बॅटिंग होत असताना कुशल कडून या बेस आपण बघू शकतात 26 धावा ज्यामधल्या कुशलने 22 बनवल्यात 7 बॉल मध्ये. अप्रतिम डाव्या हाताचा कमालीचा फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. टेंबी गावला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कुशल. या बेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, फुलटस बॉल मिस केलाय त्यामुळे नाराजगी पाहायला मिळते आणि 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. 13च्या सरासरीने 26 धावा, पहिल्या षटकामध्ये 15, आताच्या षटकामध्ये 11. देऊया संधी डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. बजाव बोबली गावचा एक संघ वाट बघतोय की आमच्या विपक्षामध्ये फायनल मध्ये येणार कोण. पाहूया, जोरदार वारा वाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो दाखवते की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे हे मैदान. आंबेडकर मैदान आपण बघू शकतात आणि वंजारी समाज मर्यादित स्पर्धा 2026. फटका सजवला इकडे मात्र सर्वेच्या बॅट मधून येत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण केली. तिसरं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वर मिस्टर ऋषी. पहिला बॉल सिंगलने यावेळेस स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 27-27 स्कोर कार्ड बाद. षटक क्रमांक 3 27 झालेले आहेत दापोली बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम ठेंबी तोनात करताना पाहायला मिळते. अगदी नव्या बॉलचा वापर केला या स्पर्धेमध्ये आणि यानंतर आपल्याला मेगा फायनल देखील पाहायला मिळेल. यावेळेस फटका क्लिअर करणार, क्या बात आहे, षटकार 6 धावा. बचाव तेतीस. क्या बात आहे, कुशल अप्रतिम फटकेबाजी 28 वर पोहोचलाय. टेंबी टीमचा हुकूम इक्का म्हणायला हरकत नाही. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल चांगला फटका खेळलाय जिथे मात्र फलत्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. बॉलर मात्र चेंडू उडतोय. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाऊन स्कोरबोर्ड 34 34 धावा. फलकावर आहेत. युवा चषक 2026 आयोजन अगदी युवा कमिटीने केलेले आहे ज्यामध्ये आपल्याला 20 वर्षाच्या आतमधील वयोगटातील मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण बघू शकतात. आंबेडकर आतापर्यंत 34 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळत आहे. काल देखील सेमीफायनल एक पाहायला मिळाली आणि ज्यामध्ये पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने विजय मिळवला. फटका हा उंचच गेलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. जिथे मात्र एक बाजूला चांगली फटकेबाजी होते दुसऱ्या बाजूला सर्वेश थोडा स्ट्रगल करताना दिसतोय. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 36 धावा आता उपलकावर आहेत.
उंच केला होता बॉल आणि जिथे आपण बघू शकता 36 झालेले आहेत 36 स्कोर कार्ड वर. आणि चेंडू झाले ते म्हणजे 4-2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर ऋषी पाहायला मिळतो. माफ करा, ऋषी. फिरवलंय आणि यावेळेस मात्र स्टंपिंग केलंय. मंथनच्या हातामध्ये जाऊन विसावतोय बॉल. विकेट. बचाव. मैदानाच्या आतमध्ये राहुल. सेमीफायनल आणि यावेळेस राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरी ओव्हर शेवटचा बॉल 36 वर 1 आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती टीमची पंडवच्या रूपामध्ये फलंदाज राहुल मागच्या मॅच मध्ये 38 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि तोच आणि आलेल्या चेंडूला पाठवलं षटकारासाठी. ओव्हर समाप्त तिसरी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलका 42. 14च्या सरासरीने वाजव. सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि काय आलेला फटका खेचलाय इकडे फलंदाज राहुलने. 6 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 42. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. आता मात्र स्ट्राईक वर कुशल ज्याने 18 मध्ये 29 धावा बनवल्यात. सुपर बॅटिंग केलेली आहे. मॅच बॉल रिटर्न येत असताना आणि शेवटची ओव्हर असेल. थोडा फास्ट बी फास्ट. फायनल मॅच देखील 4 ओव्हरची झाली पाहिजे. पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण बघू शकतात. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर मिस्टर ऋतिक. चेंडू चालला डीप मध्ये. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. थोडी फेकी खराब झाली परंतु बॅकअप पाहायला मिळतंय. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 43 स्कोर कार्ड वर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अवघ्या 5 बॉल मध्ये धावा किती येतील? 43 आतापर्यंत झालेले आहेत आणि स्ट्राईकला मात्र फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतंय. समोर देखील चांगली बॅटिंग साईड आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल नो डाऊट. चांगला बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर मात्र गोलंदाजीचा मारा गोलंदाजाकडून. सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 44 स्कोर कार्ड वर.
44 झालेत. 4 बॉल बाकी आहेत. कव्हर करावं लागेल गोलंदाजाला. 50+ धावा, चांगला धावा म्हणायला हरकत नाही. थोडं डिफिकल्ट होईल चेस करणं. भले बॅटिंग आहे परंतु अबाकाच्या बाहेर टोटल नाही गेली पाहिजे. रिव्हर्स गेलाय, गोलूचा फटका फसलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली होती परंतु कॅच टिपलाय. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतिक कडून. बचाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अहुया सचिनच्या बॅट मधून एखादा मोठा हिट येईल का? 3 बॉल आहे त्यांच्याकडे. आताच्या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. 3 बॉल मध्ये 2 धावा आणि एक मोठा झटका. कुशलला बाद केलंय. ऋतिक गोलंदाज पाहायला मिळते. धावफलक 44. शेवटचे ओव्हर सेमीफायनल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे मात्र ऋतिकचा. गली रिझम मध्ये चेंडू जात असताना निशांत आहे तिथे. एकदम मात्र मेल सिंगलने स्कोरबोर्ड 45. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल. स्ट्राईकला फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळते टीम कडून. दोन बॉल असतील. फटका देखील फसलाय, उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि कॅच करेल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. राहुल बॅक टू डगआउट. बचाव. शेवटचा बॉल, रनआउटची संधी आणि काही षटक तळलंय. शेवटच्यावर फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. धावफलक 45. 46 धावेचं आव्हान 4 ओव्हर मध्ये दापोली बॉईज टीमला संघाने ठेवलंय.
मोरीकुरण गावचे सरपंच साहेब धीरजजी संके साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. सुबोध संके यांना मी विनंती करेल या आपण आपले शुभ हस्ते करूया. धीरजजी संके साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. मोरीकुरण गावचे प्रथम नागरिक आणि या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. माईची उबदार शाल मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येतोय. पंकज पाटील यांना मी विनंती करेल आपण या. पंकज पाटील मिकित पिंपळे साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कुंदन संख्या यांना मी विनंती करेल. यस पंकज साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया. मिकित पिंपळे साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. आमचे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना आणि त्यांचा सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावर. भूपेंद्र संके यांना मी विनंती करेल आपण या. दर्शनजी संके साहेबांचं स्वागत करूया मुख्य व्यासपीठावर. यस मॅचला होत आहे सुरुवात. निशांत आणि निशांतच्या जोडीला मॉन्टी. पहिलाच बॉल फटका फसलाय आणि दुसरा देखील चान्स होता एकाच बॉलवर. कॅच देखील ड्रॉप आणि त्याच्यानंतर रनआउट देखील सुटलाय. एकाच बॉलवर 2 जीवनदान निशांतला. दापोली टीमचा हा हुकुमी इक्का पहिल्याच बॉलला इथे मात्र मैदानाच्या बाहेर आला असता. सपा कॅच ड्रॉप. टेंबी आणि टेंबीच्या विपक्षामध्ये दापोली बॉईज सेमीफायनल बोलू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळला मॉन्टीने. गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू नाही थांबणार. निघून जाणार सीमा पार. येतोय युवा चषक चौकार 4 बजाव. $46 आहे आणि 2 बॉल 5 धावा. जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली टेंबी टीमची ती सुरुवात दापोली टीमची देखील झालेली आहे. दोन चेंडू 5 धावा. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल युवा चषकाची. चांगला बॉल आहे जिथे मात्र आपण बघू शकतात बॅटच्या समोरून बॉलला वळवलाय. स्विंग आणि मिस टटबॉल येत असताना युवा ग्रुप आयोजित युवा चषक 2026 आंबटगोड मैदानावर गावामध्ये पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध मैदान आहे. आणखीन एक चांगला बॉल टटबॉल येत असताना क्या बात आहे. सुपर गोलंदाजी चौकारानंतर कमबॅक केलंय. चौकाराचा बॉल थोडा शॉर्ट होता त्यामुळे मात्र संधी मिळाली फलंदाजाला जागा बनवून खेळण्याची. चार मध्ये 5. हा देखील शॉर्ट बॉल परंतु इकडे मात्र नटराजन स्ट्रोक. फिल्डिंग थोडी खराब होत असताना एकदा मात्र मिळते दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. 46 टार्गेट आहे. 7 झालेले आहेत आणि 39 अजूनही पाहिजे. चेंडू असतील 19 बॅटिंग टीम कडे.
ओव्हर मधला शेवटचा बॉल. कुशल तयार. सुपक गोलंदाजी हाताळले कुशलने या स्पर्धेमध्ये. उलटच बॉल आहे. फटका सजवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. टप्पा पडल्यावर थोडा वळण घेतोय. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्याचा प्रयत्न फसलाय. निशांत. इकडे मात्र फलंदाज मोठा मासा जाळ्यात अडकलाय. बॅक टू डगआउट. बजाव. धावा झाले त्या म्हणजेच 8 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र चेंडू असतील 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 38 38 46 आणि 8 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल 38. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी. चला बॅटिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा. थोडा फास्ट खेळा. ऋषी मात्र आपला औषधा स्ट्राईक वर असेल. तो स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजेच मॉन्टी. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मेगा फायनल. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र खेळ बदलला जातोय आणि इथे आपण बघू शकतात 18 मध्ये 38 ची गरज. टेंबी संघ पाहूया फायनल मध्ये कोण जाणार. दापोली बॉईज की टेंबी. पहिला बॉल दुसरे ओव्हर. सर्वेश गोलंदाजी मार्क व सर्वेश संख्ये. शॉर्ट बॉलला बॅकफुट वर जाऊन हलक्या हाताने खेळलाय. एक धाव इथून मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय 9 धावा धावफलकावर. 37 पाहिजे 17 बॉल मध्ये. 17 चेंडू 37 धावा. दोन्ही फलंदाजांसाठी थोडी अलग रणनीती आपण बघू शकतात. थोडं फील्ड प्लॅन बदललं जात आहे. दुसरा बॉल. सर्वेश एका सजवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. ओ सोपा कॅच ड्रॉप सचिन कडून. अगदी सोपा कॅच होता. सचिनने मात्र इकडे ड्रॉप केला आणि फलंदाजाला दिलाय संधी. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते बरोबर हातामध्ये बॉल गेला होता. कुठे जायची गरज नव्हती क्षेत्ररक्षकाला आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. हा धावफलकावरच 36 पाहिजेत. पुढचा बॉल फुल टस. डीप मध्ये कुशल. चेंडू चाललाय बन बाउन्स सीमा पार. येतोय चौकार. 4 बजाव. पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर. सभी फायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा दिवस अंतिम दिवस 2 दिवसाची स्पर्धा. पंजारी समाज मर्यादित. यावेळी चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू. ग्लानचा फटका खेळलाय. टीप मध्ये जात असताना एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होत आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण.
यावेळेस बॉल हातामध्ये येत नाही. अगदी आपण बघू शकता 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 16. ओव्हर ब्रेक मध्ये पाणी घेऊन जा. 16 स्कोर कार्ड वर चेंडू झाले ते म्हणजे 4. 30 पाहिजेत 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 30 धाबा. धडधडत असेल दोन्ही बाजूला, कारण की समोर देखील एक चांगली बॅटिंग साईड आहे. 14 मध्ये 30 हे बनवायचे आहेत. नव्या बॉलचा वापर केला या स्पर्धेमध्ये आणि सर्वेस तयार. 5वा बॉल घेऊन ओव्हर मधला राऊंड विकेटचा मारा. हर्ष यावेळेस फटका बॅकफुटवर जाऊन गली रिजन मध्ये गॅप मध्ये चेंडू गेला. इथे मात्र नाही थांबणार. चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय चौकार. चांगला फटका खेळलाय. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 20 स्कोर कार्ड वर वाचव. वीस धावा. क्रिकेटमध्ये कधी काही येऊ शकते. कोणी घमंड करू नका. T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव आता टीम मध्ये नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा हिस्सा नसेल हे देखील आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या शेवटचा बॉल असेल 13 मध्ये बनवायच्या 26. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. शॉर्ट बॉल. ओ हो परफेक्ट टायमिंग झालं नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण करणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटकाचा खेळ इकडे समाप्त होतो. 21 धावा धावपलकावर आहेत. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 25. वाजव. मराठी नाटक मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. जाऊया मॅच कडे जिथे आपण बघू शकता 12 मध्ये 25. गेम ऑन मॅच ऑन. कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है. अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला एक पन्ना सेमीफाइनल ने. अभी फाइनल की पूरी किताब खुलनी बाकी है. पहिला बॉल 3री ओव्हर आणि आतमध्ये येऊन फटका खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट वाचव. मैदानाच्या आतमध्ये जात असताना मोरेकुरण गावचा ब्रँड म्हणजे जितेश. बघूया जितेश ही मॅच मात्र विन केली तर मात्र सरपंच साहेब गावचीकडे बसलेले आहेत. त्यांचा एटीएम देखील ओपन होईल नो डाऊट. परंतु बघूया त्या मॅचला विजय करता येईल का. सेमीफायनलचा प्रवास फायनल मध्ये पूर्ण करता येईल का बघूया. बंड्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना 11 बॉल 25 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. गोलंदाज मिस्टर शुभम. निकित पिंपळे साहेबांचा आणि गावचे सरपंच धीरज संख्या साहेबांचा एटीएम ओपन झालेला आहे. 3 बॉल 3 षटकार खेचा आणि 5-0-0-0 5000 कमवा. बघूया जितेशसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते.
आणि पारितोषिक मात्र तसंच राहील वाटते, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जितेशला संधी मिळाली. पहिलाच बॉल, प्रयत्न चांगले केले होते गोलंदाजाने. 2 धावा येत असताना 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 23, अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. इथे मात्र सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्ध्या धावा इथे 23 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि 23 बाकी आहेत. चेंडू असतील 10. थोडं फास्ट खेळा, दोन्ही टीमला विनंती आहे, कारण की अजून एक फायनल मॅच बाकी आहे. प्राइज सेरेमनी जी आहे ती सूर्य चौकातच करायची आहे, त्यामुळे थोडं फास्ट. दहा मध्ये 23. तिसरा बॉल, चांगला बॉल आहे. डॉट बॉल येत असताना सुपर गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. शुभम हा गोलंदाज सुपर कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 23 धावेची गरज. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3. चेंडू फेकून झाले 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 45 बनवल्या बॅटिंग करताना टीमने 4 विकेटच्या मोबदल्यात. 23/2 आहेत दापोली बॉईज. 9 चेंडू आणि 23 ची गरज. तुमचा बॉल, यावेळेस फुलटस बॉलला फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हरच्या ठिकाणी एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 25. 8 चेंडू आणि 21 धाबा. काय होणार? कोण जिंकणार? कोण पुढे जाणार? कोण मागे राहणार? फायनल मध्ये जाण्याची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट जंटलमॅन खेळ ओळखला जातो. क्रिकेट इज पॅशन, क्रिकेट इज इमोशन. आणि इकडे मात्र आपण बघू शकता व्हाईट बॉल आला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर फलक 26, 26, 20 पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 20. चला, पंचाचा निर्णय अंतिम असेल. व्हाईट बॉल मात्र आपण नेहमी बघू शकतात कधी कधी फलंदाजासाठी हा निर्णय त्यांना पसंत येत नाही. कधी कधी क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला निर्णय पसंत येत नाही. 8 मध्ये 20. 8 चेंडू 20 धाबा. स्ट्राईकला जितेश. फटका फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच करतोय. विकेट. बॅक टू डग आउट. वाजव. अक्षय 27. अक्षय आणि मोंटीची जोडी आहे. 7 मध्ये 20 ची गरज आहे. चला, टीम भरपूर वेळ घेतला तर थोडा फास्ट खेळा. काउतबी कुंभवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम येणार कोण हे प्रश्नचिन्ह आहे. 7 मध्ये 20 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. आशिष जी पिल्ले उर्फ सोनू यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. सात मध्ये 20. मोठा फटका येईल का नाही हे प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा बॉल. चला, टीम फास्ट खेळा. 7 चेंडू 20. शॉर्ट बॉलला फटका तर सजवला, परंतु परफेक्ट हातामध्ये गेलेला आहे. सिंगल इथून मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय 27. सोनू भाऊचं देखील स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या मॅच साठी म्हणजे फायनल साठी आणि ती मंदिराळी आपल्याला पाहुण्यांची मुख्य व्यासपीठावर सुकून फाउंडेशनचे संस्थापक आशिषजी पिल्ले सर आपल्याला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावर. म्हणजे सोनू भाऊ 6 बॉल 19 धावा. असं नाही की क्रिकेटमध्ये मोठ्या धावा एका ओव्हरमध्ये बनल्या नाहीयेत, बनतात, परंतु तुम्हाला तुमच्या मनगडातली पॉवर दाखवावी लागेल. आणि इथे आपण बघू शकता 6-19. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते अक्षय, नो स्ट्राईकला मॉन्टी आणि गोलंदाज मिस्टर कवित. युवा टॅलेंटेड टेंबी टीमचा गोलंदाज कवित. 6 में 19. दिवस खेळला होता पहिलाच बॉल. 6-19 आणि इकडे रनआउटची संधी आहे आणि रनआउट मिळेल देखील. पहिल्या बॉलवर विकेट बजावू. कवितवर केलेला हल्ला 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता मात्र 15 धावेची गरज आहे. अजून दिल्ली खूप दूर आहे बॅटिंग टीम साठी तरी. यावेळेस आणखीन एक पायातला बॉलला फेकून दिलाय. खेळ अजून संपलेला नाहीये. इथे फलंदाज मॉन्टी प्रयत्न करतोय. मॉन्टीचा मोठा हिट, षटकार. 6-2 षटकार येईल का? धडधड धडधड वाढतंय. अशीच एक मॅच विन केली 2-7 दापोली टीमने आणि आपण बघू शकता सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. ही मॅच देखील विन होईल का? 2-9. क्या बात आहे. फ्लिक ऑन दी रिक्स गडाची पॉवर दाखवलंय फलंदाजाने ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी आपण बघू शकता षटकार खेचलाय, पायातला बॉलला वळवलंय. 2-9. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वर. चांगला बॉल हाताळलाय, डॉट बॉल आणि विकेट. 1 चेंडू 9ची गरज बजावू.
मध्ये प्रवेश केलाय. टेंबी टीमने 2026 युवा चषक फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला टेंबी आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कुंभवली बजाव.